हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. ही सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. यावेळी टाईम सांगेन तर मॉर्निंगचे 6 वाजलेले आहेत. तर आतापर्यंत सगळी माझी सकाळची कामं आवरलेली आहेत. म्हणजे पूर्ण घरचं झाडणं, पुसणं, सगळी क्लिनिंगची कामं आवरली. यांच्यासाठी चहा बनवून दिला आणि हे गॅरेजला गेलेले आहेत आणि मी लागलेले आहे माझ्या कामात. तर थोडा वेळ मी बाहेर गेले, वातावरणाचा एन्जॉय घेतला, केस वगैरे झटकून आले आणि वार सांगेन तर आजचा वार आहे सोमवार, तारीख आहे 15 डिसेंबर. आणि आता मी बाहेरचं मेन गेट काढत आहे. म्हणजे दररोज बघत असता पहाटेच अंगणाची साफसफाई होते, पण आज मी केलेली नाही. कारण का, आज मला एक्स्ट्रा कामं करायची आहेत. म्हणजे तसं तरी 15 दिवस झाले मी विचार करत आहे. दीपक होता तेव्हाही मी विचार करत होते की सगळे कुंडे उचलून इथं खाली ठेवायचे, पोर्च पूर्ण रिकामा करायचा. कारण कुंडे जिथं ठेवलेले आहे ना, तिथं खूप डाग पडलेले आहेत आणि ते निघत पण नाही आहेत. आणि इथं जे कचरा वचरा असतो ना, ते थोडाफार मी जमा केलेला आहे. म्हणजे सगळं मी पेटवून देते. असंच इथं टाकलं तर काय होतं, ते उडून सगळीकडे होतात. म्हणून मी एका पोत्यामध्ये सगळं पॅक केलं आणि इथंच ठेवलेलं होतं. तसंच पोतं उचलून मी खाली नेऊन ठेवले आणि इथली जागा पूर्णपणे स्वच्छ करून घेते. म्हणजे ही जागा अशीच रिकामी आहे ना, त्यामुळे काही खाट पसारा, कचरा वचरा सगळं इथं आणून ठेवत आहे. ठीक पण वाटत नाही दाराला एकदम ते सगळं. आणि जागा रिकामी असल्यामुळे चप्पल बूट हे पण आम्ही इथंच टाकलेलं आहे. स्टँड बनवून आणलं पण वरती नेऊन ठेवलं मी. तर आता इथं काही नाही आहे. तर आणखीन एक स्टँड बनवून घेणारे खूप जास्त सळ्या आहेत माझ्याकडे. तर बनवून द्यायला म्हणजे बनवून आणण्यासाठी एक देणार आहे. तर हे सगळे बूट वगैरे सगळं मी वरती ठेवलेलं आहे. म्हणजे सगळे धुवून आता आतमध्ये नेऊन ठेवणार आहे. तसं तरी दिनेश ते दररोज घालत नाही, कधीतरी घालत असतो. तर म्हटलं स्वच्छ धुवून वरती ठेवून देऊया. आणि ही जागा पूर्णपणे मी झाडून घेतलेली आहे. म्हणजे कुंडे ठेवल्या जागी काय झालं, फरशी खूप खराब झालेली आहे. म्हणून मी खूप दिवस झाले विचार करत आहे की ते कुंडे काढायचे आणि ते खाली ठेवायचे नळापाशी. तिथल्या तिथं पाणी देता येईल. आणि पोर्समध्ये एक होत आहे ना, कुंड्यामध्ये जसं पाणी देतो म्हणजे बोर चालू करून पाणी देते आणि पाण्याचं प्रेशर इतकं आहे की ती पूर्ण कुंड्यातली माती बाहेर येते आणि पोर्समध्ये खूप चिखल पण होत आहे. ते हे एक मेन कारण झालेलं आहे ते कुंडे काढण्याचं. फरशी तरी खराब झालेलीच आहे, पण माती खूप होत आहे आणि दिवसभर राहते ती माती तशीच. सकाळी एक वेळा मी धुवून घेते, मग नंतर घडी घडला पाणी घालणं वगैरे होत नाही आहे तिथं. म्हणून म्हटलं सगळे कुंडे काढून इथं खाली ठेवायची. तसं तरी ती जागा वेस्टच आहे, काहीही टाकत आहोत आम्ही, ते खाली जागा असल्यामुळे. म्हणून म्हटलं तिथं कुंडे ठेवल्याने छान पण वाटेल. तर आत्ता मी अंगण झाडत आहे. म्हणजे दररोज पहाटेच मी झाडत असते. आतापर्यंत बाहेरची कुठलीच कामं माझी राहत नाही आहेत, पण मला आज हे एक्स्ट्रा कामं काढायची होती आणि खूप दिवस झाले विचार करत आहे. फायनली आज मुहूर्त लागला ही सगळं कुंडे वगैरे काढण्याचं काम. आता सकाळीच आम्ही घेऊन बसलो, त्यामुळे स्वयंपाकाला मला लेट होणार आहे. पण काही हरकत नाही, आज स्वयंपाकाला लेट झाला तरी पण चालेल, पण आज हे काम मला करायचंच आहे. तर पूर्ण अंगण मी झाडून घेतलं, कचरा सगळा तिकडे जमा केलेला आहे आणि दिनेशलाही उठवलं. म्हणजे थंडी खूप आहे ना, थंडीमध्ये अंतरणातून बाहेर निघणं खूप कठीण झालेलं आहे अशा थंडीमध्ये. आणि पाण्यातली तर कामं करायला नको वाटतं, पण एक वेळा सुरुवात केली ना सगळी कामं आपली होतात. थंडी वाजत नाही ना, गरमी होते, कसलंच काही होत नाही. एकच डोक्यात असतं की कामं अगोदर आवरायची आहेत. तरी सगळे दीपक दिनेश दोघांचेही बूट आहेत. हे दीपकनं पण यावेळेस इथंच ठेवून गेला एक जोडी. म्हणजे तसं तर त्याच्याकडे 2-3 जोड आहेत, तर म्हणत होता हे दिनेशसाठी इथंच ठेवून जाणार आहे. तर सगळेच बूट मी आतमध्ये नेऊन ठेवले. दिनेशला मला सगळे बूट स्वच्छ धुऊ आणि सगळे व्यवस्थित त्या कवरमध्ये म्हणजे भरून ठेव, म्हणजे धूळ वगैरे पडणार नाही आहे त्यामध्ये. आणि कुंडे इतके वजनदार आहेत की मला उचलणार पण नाही आहेत, म्हणून दिनेश सगळे कुंड्यांनी तर खाली ठेवत आहे. खूप ओझे आहेत हे. आणि इकडे थोडंसं ऊन पण येतं. म्हणजे झाडांना सावली ऊन दोन्हीची गरज आहे. हवा पाणी सगळंच लागतं, तेव्हा झाडं छान येतात. तर इथं ऊन पण येतं, सावली हवा पाणी सगळंच भेटतं यांना चांगलं. म्हणून मी सगळे कुंडे इथं आणून ठेवत आहे. आणि हे झाडं आणल्यापासून असंच आहे, ते ग्रो काय केलंच नाही. म्हणजे जसं आम्ही आणलं तसंच आहे, फक्त उंचीला थोडंसं झालं, पण वेगळ्या फांद्या काय त्याला फुटलेला नाही आहेत. तर मला वाटतं काहीतरी असेल प्रॉब्लेम, ते झाड म्हणजे व्यवस्थित होतच नाही. आम्ही भरपूर वेळा प्रयत्न केला की ते कट करणं, त्याला वेगळी माती घातली खुरप्यानं, म्हणजे सगळं व्यवस्थित ते माती उकरून थोडंसं गवर वगैरे बाबांनी घातलेलं होतं, तरी पण ते झाड काय मोठं झालंच नाही. बघू शकता या कुंड्यामध्ये इकडच्या. आणि त्याच्यासोबत दुसरं आणलेलं होतं ते मात्र छान येत आहे, म्हणजे छान ग्रो करत आहे. तर इकडे सगळेच कुंडे आणून ठेवत आहोत. आणि इकडे हे जे कुंडेवरती कंपाऊंडवरती मी ठेवलेले आहेत ना, त्याच्या ना जसं हात लावलं तसं तुकडे पडत आहेत. म्हणजे पूर्ण ते खराब झालेले आहेत, ऊन पाणी लागून ना खराब झालेले आहेत. तर आता ते कुंडे व्यवस्थित काढता पण येत नाही. जसं मी हात लावलं तसं त्याचा चुरा होत होता तिथंच. 1-2 कुंडे तसेच फुटून पण गेलेले तिथंच. तर ते ठीकही वाटणार नाही. तर नवीन कुंडे मी आणणार आहे आता. म्हणजे यामध्ये काही कुंडे चांगले पण आहेत, काही खराब झालेले आहेत. जे खराब झाले ते सगळे टाकून देणार आहे. नवीन कुंडे आणून वेगळी झाडं मी त्यामध्ये लावणार आहे. आणि हे मनी प्लॅन्ट
खूप जास्त आलेला आहे. म्हणजे मी काय केलं, थोडंसं वेल तोडून टाकलेलं होतं आणि जिथं टाकलं तिथंच ते आलेलं आहे. त्या कुंड्या म्हणजे 3 कुंडे झाले त्या वेलानं भरलेले. आणि परवा एक कुंड्यातलं हे वेल पूर्ण काढून त्यामध्ये मी एक वेगळं झाड लावलेलं आहे. म्हणजे जे व्हाईट कलरची फुलं असतात ना मोगऱ्यासारखी, तसे लावलेले आहेत. छान पण दिसतं. म्हणजे सगळ्या कुंड्यामध्ये एकसारखी झाडं राहण्यापेक्षा वेगवेगळे सुंदर दिसतात ना, म्हणून मी ते काढलेलं आहे. आणि हे जे मनी प्लॅन्टचं आहे ते इथं खाली ठेवलं आणि त्याचं जे म्हणजे ते वेल जे आहे ना, ग्रिलवरती दिनेशनं सोडलेलं आहे. पण हे एक होतं आहे ना प्रॉब्लेम, ही ग्रिल खूप खराब होत आहे स्टीलचं. म्हणजे ते वेल त्यामध्ये असं राऊंड केल्यामुळे ना ते व्यवस्थित मला क्लीन करता येत नाही. दिनेशला तेच म्हणलं की त्या ग्रिलवरती ते घालू नको. तरी पण दिनेशचं म्हणणं आहे की ते वेल ना वरती गेल्याने छान वाटतं, सुंदर वाटतं. असू दे मम्मी त्याचं सुरू होतं. आणि त्यालाच राऊंड केलेलं आहे ते जे एक्स्ट्राचं वेल होतं. आणि एलोवेरा आहे हे पण मी कुंड्यात लावलेलं होतं, पण ते कुंडाच पूर्ण फुटून गेला. तर तसाच कुंडा कसं दिनेशने इथून काढलं आणि नेऊन खाली ठेवलेली. म्हणजे तिथल्या तिथंच ते एलोवेरा येत राहील, कारण कुंडा तरी पूर्ण गेलेला आहे. कारण आता ते काढून सगळं मातीतच लावणार आहे, जमिनीतच लावणार आहे मी. आणि गुलाबाचे फांदे खूप उंच गेलेत, एकदम झेंड्यासारखे कुणीकडे गेलेत, म्हणजे राऊंड झालेलंच नाही आहे ते. आणि प्रत्येक वेळी कट करत असतो तरी पण हे ना गुलाबाचं झाड गोल होतच नाही आहे, खूप उंच असं जात आहे त्याचे फांदे. तर दिनेश इकडं पूर्णपणे कट केलेलं आहे. आणि इकडे या कुंड्यामध्ये खारकाचं झाड आहे, म्हणजे खारी खाऊन ते बी टाकलेलं होतं, तर ते छान आलेलं आहे. त्याची पानं पण खूप सुंदर आहेत. तर म्हणलं दिनेशला ते कट करू नको, पण ते पण तो कट केलेला आहे. तर असू दे म्हणलं, आता व्यवस्थित फुटतील. आता तसं तर म्हणतात आता हे झाडी फुटायचे दिवस आहेत, त्यामुळे इतकी थंडी वाजते आणि हवा पण खूप थंडगार आहे. कारण बाबा म्हणत असतात की आता झाडी फुटते आणि जी अगोदरची पानं होती सगळी गळून जातात. तर आता छान अशी ग्रोथ होणार आहे सगळ्या झाडांची, म्हणून म्हणजे सगळे झाडांची पानं फांद्या सगळे कट करून टाकूया जे खराब झालेले आहेत आणि नवीन दुसरे फुटतील त्याला. तर इथं बाकीचे कुंडे काय मी काढलेले नाहीत, कारण ते एकदम सुनं दिसणार आहे. दिनेश तेच म्हणत होता. मी म्हटलं सगळे फुटलेले कुंडे काढून टाक, म्हणजे नवीन आणून आपण ठेवूया. पण जोपर्यंत की आपण नवीन आणू तोपर्यंत राहू दे मम्मी, कारण एकदम भनभन करणार आहे, सुनं वाटणार आहे. कारण खूप दिवस झाला आम्ही तर ठेवलेलं होतं. पोर्चमध्ये तर सगळे काढले आम्ही, पण वरती जे कंपाऊंडवरती ठेवलेलं आहे ना ते मात्र ठेवलेले आहेत. 1-2 काढले आणि बाकीचे तसेच आहेत. तर इकडं मी जे लिक्विड आहे भांड्याचं ते मी टाकलं थोडंसं आणि फरशी छान मी घासणीनं घासत आहे. म्हणजे हे जे डाग पडलेले ना कुंडे ठेवून ते थोडेफार निघाले. म्हणजे एका दिवशी आता काही निघणार नाहीत, कारण खूपच सक्त डाग पडलेले. खूप दिवस झालं आम्ही कुंडे ठेवलेले आहेत, म्हणून थोडासा म्हणजे टाईम लागेल याला जाण्यासाठी, निवांत जाईल हे. तरी लिक्विड टाकून मी छान घासून थोडा वेळ ठेवलं आणि परत मी आणखीन एक वेळा घासून मगच पाणी टाकणार आहे. तसं तर मी आज सकाळी बोर चालू केलेलं नव्हतं, कारण मला हे सगळं काढायचं होतं, पोर्च पूर्ण घासून स्वच्छ करायचं होतं. आणि कसं दररोज उगं पाणी टाकत असते मी, आणि कुंडांना पण पाणी म्हणजे त्या झाडांना पण सगळ्या पाणी देत असते. थोडंसं चिखल खाली पडतं, थोडी माती हे ते पडतच असतं, तितकं व्यवस्थित स्वच्छ होतच नव्हतं. म्हणून मी सगळेच कुंडे काढले आणि बघू शकता पोर्च आता कसं दिसत आहे. खूप मोठं वाटत आहे. म्हणजे इकडच्या साईडला मी 3-4 कुंडे ठेवलेले होते, तिकडच्या साईडला 2 कुंडे ठेवलेले होते आणि दोन्ही मोठ्या आकाराचे होते, त्यामुळे भरपूर स्पेस ते भरलेले होते. पण छान वाटत होतं, छान हिरवळ वाटत होतं. पण फरशी खूप खराब होत आहे, त्यामुळे मी काढले. आणि खाली पण ते खूप सुंदर दिसत आहे, तिथं पण छान वाटत आहे. आणि एक्स्ट्राचा पसारा पण आता मी तिथं टाकणार नाही काय. तर आता बोर चालू केलेला आहे, कारण मी पोरच्या अगोदर छान स्वच्छ घासून घेतलं. आणि इकडं वरती कंपाऊंडही स्वच्छ मी घासून घेतलेलं होतं, तिथं पण तसे डाग पडलेले होते कुंडे वगैरे ठेवल्यामुळे. आणि आता सगळीकडे पाणी दिलेलं आहे, बघू शकता सगळे स्वच्छ झालेलं आहे. समोर जी झाडे ठेवले नाही तिथं पण मी पाणी दिलेलं, त्या झाडांना सगळंच पाणी दिलेलं, कारण आता व्यवस्थित पण दिसत आहे आणि पाणी पण द्यायला मला सोपं झालं. सगळे एकत्र झाले कुंडे आणि व्यवस्थित पाणी देता येतं. तर आता सगळ्या झाडांना पाणी देते. आणि खूप चिखल झालेलं आहे सगळीकडे. आणि जे आम्ही आत्ता फांदे वगैरे कट केले आहेत ना तेच पाला पडलेलं आहे सगळीकडे. म्हणजे आत्ताच मी पूर्ण अंगण स्वच्छ झाडून घेतलं होतं, पण ते सगळं कट केल्यामुळे ना परत ते फांदे परत पाला हे सगळं पडलेलं होतं. तर पाण्याच्या प्रेशरनंच मी थोडंसं ते म्हणजे स्वच्छ केलेलं आहे, सगळं निघून गेलेलं आहे. आणि ते समोर दासऱ्याची झाडं आहे, जास्वंदी आहे, इकडच्या साईडला लिंबूचं, आवळ्याचं हे सगळी झाडं आहेत. आणि मोगऱ्याचं वेल तर खूप मोठं होतं, तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आम्ही पेंट करते वेळेस ना ते झाड तोडलं आणि मला वाटलं त्याच्या बुडाला फुटल ते, पण ते काही फुटलंच नाही, पूर्णपणेच वाळून गेलं. तर आता दुसरं मोगऱ्याचं वेल लावणार आहे मी, पण आता या दिवसामध्ये लावणं थोडंसं कठीण आहे, म्हणजे लवकर फुटत नाही या दिवसामध्ये. तर पावसाळ्यामध्ये लावणंच ठीक आहे. तर झालेले पोर्समध्ये पूर्ण पाणी टाकलं मी सगळीकडे आणि इकडची बाजूही मी धुवून घेतली.
आणि तुम्ही विचारत होता ताई कंपाऊंडमध्ये किती फीट जागा आहे तर ते मी यांना विचारून तुम्हाला सांगेन किती फूट आहे काय आहे. म्हणजे तिकडं मी दगड घातलेलं आहे धुणं धुण्यासाठी. तसं तरी मशीन आहे, तरी पण कधीतरी मी धुवत असते हातानं पण, कारण यांचे कपडे असे असतात ना, ग्रीस ऑइल खूप लागलेलं असतं त्याला, त्यामुळे दगड घातलेला आहे तिकडं. म्हणजे कधीतरी अधूनमधून गरज पडतेच, कधी लाईट राहते कधी राहत नाही, कधी हातानं धुते कधी कसं चालत असतं, त्यामुळे असणं गरजेचं आहे. तर पूर्ण पोर्समध्ये मी वायपरनं पूर्ण पाणी ओढून घेतलेलं आहे. म्हणजे पूर्ण पोर्समध्ये वायपर केलं, एकदम स्वच्छ झालेले पोर्स बघू शकता. असं वाटतं की इथंच बसावं. आता ते कुंडे काढल्यामुळेही ना थोडंसं जागा जास्त दिसत आहे, म्हणजे पोर्स थोडंसं मोठं दिसत आहे, कारण खूप दिवस झाला आम्ही ते ठेवलेलं होतं आणि सवय पण झालेली होती. पण आता एकदमच काढलं ना, त्यामुळे एकदम असं वेगळंच वाटत होतं मला. तर झालेलं आहे सगळं स्वच्छ, अंगण स्वच्छ झालं, पोर्स स्वच्छ झालं, सगळे कुंडे खालती आणून ठेवले आणि पाणी दिलं सगळ्यांना. आणि आता रांगोळी काढून घेतली मी. लेट खूप झालेलं आहे, म्हणजे 9 तरी वाजलेले आहेत आणि दाखवते पूर्ण बाहेरून तुम्हाला घर माझं कसं आहे. तुम्ही भरपूर वेळा म्हणलं ताई म्हणजे होम टूर कर, होम टूर दे, तर मी प्रयत्न करत आहे, पण होतच नाही. कामाचा गोंधळ इतका असतो की होतच नाही. दररोजची तीच धावपळ असते. पण लवकरच तुमच्यासाठी मी होम टूरचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर सगळी झाडं इथं ठेवलेले तुम्ही बघू शकता, किती सुंदर ते दिसत आहे ना. खरंच खूप सुंदर दिसत आहे. असं वाटतं की इथंच बघत राहावं. आणि आणखीन थोडीशी कुंडी मी आणून ठेवणार आहे, तर कारण भरपूर स्पेस आहे आणखीन. आणि पलीकडे आणखीन एक दार आम्ही सोडलेला आहे, तिथेही समोर अशी जागा भरपूर आहे. तिथं पण एक 7-8 तरी कुंडे व्यवस्थित बसतात. तिथंही मी आणून ठेवणार आहे. म्हणजे त्यामध्ये म्हणजे जे झाडं असतात ना, तेच कुंडे घेऊन येणार आहे, कारण आपण रिकामी कुंडे आणली तर त्यामध्ये झाडे कुठले लावायचे हे पण टेन्शन असतं ना. त्यामुळे ज्या कुंड्यामध्ये झाडं लावलेली असतात ना, तशीच मी घेऊन येणार आहे. तोपर्यंत दूध पण आलेलं आहे, तर आता दूध गरम करू, चहा बनवून घेऊ. खूप लेट झालेला आहे, तुम्ही टाईम बघू शकता, सकाळचे 7:45 वाजलेले आहेत. आणखीन आमचं चहा पाणी काही नाही आहे, कारण दूध अगोदरच आलं. तरी पण ही बाहेरची कामं अगोदर मला आवरायची होती, कारण नंतर होतच नाही. मी खूप दिवस झाले विचार करत आहे की दुपारी करूया, इव्हनिंगला करूया, पण होतच नाही. फायनली आज सकाळीच ह्या सगळ्या कामाचा मुहूर्त लागला आणि छान पण झालं. तर बाहेरचं मेन गेट ओढून आलेले आहे आणि अगोदर दूध गरम करते, दिनेशला दूध देते, मी चहा करून घेते, स्वयंपाकाला सुरुवात करू. आणि इकडे बघू शकता आमचे राजकुमारचे नखरे. मी अगोदर बघितलेलं नव्हतं, म्हणजे नंतर मी बघितलं व्हिडिओमध्ये एडिट करते वेळेस की दिनेश असा का करत आहे, म्हणजे वेगळीच मस्ती सुरू असते याची, काहीतरी करत असतो. तर इकडे जी भांडे होते ना, ते सगळे मी खाली उचलून ठेवलेले आहेत आणि दूध अगोदर गरम करून घेते. म्हणजे चहा पिल्याशिवाय ना कुठलंच काम होत नाही. माझं एक सवय झालेलं आहे, सकाळी मी हळदीचं पाणी घेते, त्यानंतर दूध आल्यानंतर अगोदर मी चहा बनवून घेते, तेव्हाच मला छान फ्रेश वाटतं. म्हणजे सवय कशी असते ना व्यक्तीला, की ती सुटत नाही, कितीही प्रयत्न करा, तसंच आहे. तर अगोदर मी दूध शोधून इकडे गरम करायला ठेवलं आणि दिनेशला हळदीचं दूध देते. जे आज ना खूप लेट झालेलं आहे. आतापर्यंत स्वयंपाक होत होता माझा, पण आज ना बाहेरची कामं घेऊन बसले, त्यामुळे लेट झाला. आता थोड्या वेळात बाबा पण येतील, ते पण आंघोळ करून लवकरच जेवण करायला बसतात आणि थंडीमध्ये एकतर कामं लवकर आवरत नाही, तर जितकं लवकर होईल तितकं आता करून घेणार आहे. थोडेसे आमक टमक नको. तर इकडे दूध गरम झाले, इकडे मी चहा ठेवला आणि दिनेशला अगोदर हळदीचं दूध दिलं आणि आता स्वयंपाक, देवपूजा ही सगळी कामं होत राहतील. तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि आवडत असले तर लाईक जरूर करा. तर आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.